नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार अभिनय क्षेत्रात एंट्री घेण्याआधी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत होते. काही कलाकार डॉक्टर होते, काही जण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला होते. आज अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जी जवळपास 4 वर्षे पुण्यातील IT फर्ममध्ये कार्यरत होती. पण नंतर अभिनयासाठी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. झी मराठीच्या माझा होशील ना या सुपरहिट मालिकेमुळे तिला घराघरात लोकप्रियता मिळाली. तिचं नाव आहे गौतमी देशपांडे. आपली मोठी बहीण मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने कलाविश्वात एंट्री घेतली. मृण्मयी आणि गौतमी या देशपांडे बहिणींच्या जोडीची सिनेमा सृष्टीत नेहमीच चर्चा असते. 2018 मध्ये सोनी मराठीच्या सारे तुझ्यासाठीच या मालिकेत गौतमी झळकली होती. यानंतर माझा होशील ना या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली. यामध्ये तिने साकारलेल्या सईच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. गौतमीला सईच्या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले. गौतमीने महाविद्यालयातून तिचं पूर्ण शिक्षण केलं आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्याने गौतमी जवळपास 4 वर्ष एका IT फर्ममध्ये नोकरीला होती. कॉलेजपासूनच ती नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक या लोकप्रिय आंतरमहाविद्यालयीन नाटकांच्या स्पर्धेतही ती सहभागी झाली होती. गौतमीने मध्यंतरी तिच्या Instagram स्टोरीवर फोटो शेअर करत तिच्या जुन्या ऑफिसमधील डेस्क, तिच्या संपूर्ण ऑफिस टीमची झलक चाहत्यांना दाखवली होती. या फोटोंना तिने 5 वर्षांपूर्वी हा माझा डेस्क होता असं कॅप्शन दिलं होतं. आता गौतमी सध्या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अभिनेत्री गौतमी देशपांडे आवडते का? खाली कमेंट करून नक्की कळवा.